विमा पॉलिसी धारकाच्या नावातील किरकोळ चूक ही भरपाई नाकारण्याचं कारण ठरू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला असून या निकालामुळे ग्राहकांच्या हक्कांना मोठा आधार मिळाला आहे. संबंधित प्रकरणात विमाधारकाच्या नावातील लहानशा स्पेलिंग चुकांवरून विमा कंपनीने दावा नाकारला होता. मात्र न्यायालयाने हा निर्णय चुकीचा ठरवत स्पष्ट केले की अशा तांत्रिक त्रुटींमुळे विम्याचा मूळ उद्देश बाधित होऊ नये. विमा हा आर्थिक सुरक्षेचा आधार असल्यामुळे केवळ नावातील किरकोळ फरकावरून लाभ नाकारणे योग्य नाही, असे न्यायालयाने नमूद केले. या प्रकरणात विमाधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी भरपाईसाठी अर्ज केला होता, परंतु नावातील विसंगती दाखवत कंपनीने दावा फेटाळला. यानंतर कुटुंबियांनी न्यायालयात धाव घेतली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की जर संबंधित व्यक्तीची ओळख इतर कागदपत्रांद्वारे सिद्ध होत असेल तर अशा लहान चुका ग्राह्य धरून दावा नाकारणे अन्यायकारक आहे. विमा कराराचा मुख्य हेतू जोखीम संरक्षण देणे हा असून तांत्रिक बाबींवर आधारित कठोर भूमिका घेणे योग्य नाही, असेही न्यायालयाने अधोरेखित केले. या निर्णयामुळे विमा क्षेत्रात महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेकदा ग्राहकांना अशाच छोट्या कारणांमुळे दावे नाकारले जातात, ज्यामुळे त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. आता या निकालामुळे विमा कंपन्यांवर ग्राहक केंद्रित दृष्टिकोन स्वीकारण्याचा दबाव वाढू शकतो. तज्ज्ञांच्या मते या निर्णयामुळे विमा प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल आणि ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होईल. एकंदरीत उच्च न्यायालयाचा हा निर्णय सामान्य नागरिकांसाठी दिलासा देणारा ठरत असून विमा कंपन्यांनी दावे तपासताना अधिक संवेदनशील आणि वस्तुनिष्ठ भूमिका घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या वादांना आळा बसण्यास मदत होईल आणि विमा व्यवस्थेवर लोकांचा विश्वास अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.